राज्यातील याच शेतकऱ्यांचं सोयाबीन व्यापारी आणि सरकार खरेदी करणार 8,200 रुपयांनी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी उजाडला आनंदाचा दिवस. शेतकरी बंधूंनो, सध्या सोयाबीनचा हंगाम हा जोरदार सुरू आहे आणि यामध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल, अकोला, लातूर, निलंगा, वाशिम बाजार समितीमध्ये सोयाबीनला त्या ठिकाणी जवळपास 8,200 रुपयापर्यंत दर मिळत आहे. एकंदरीतच त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे त्या ठिकाणी बियाण्याचं जे काही सोयाबीन होतं त्याचा मार्केटमध्ये आता तुटवडा निर्माण झाला. शिवाय सोयाबीनची हमी भावाने खरेदी त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी देखील जे काही सोयाबीनचे दर आहेत ते आता त्या ठिकाणी वाढवलेले आहेत आणि आता जे व्यापारी आहेत ते बियाण्याच्या ज्या काही कंपन्या असतात त्यांना सोयाबीन पुरवतात. आता सध्या तेच शेतकऱ्यांकडून चांगल्या प्रतीचं जे काही सोयाबीन आहे ते जवळपास 8,000 रुपये एवढ्या दराने त्या ठिकाणी आता खरेदी करत आहे. शिवाय याचबरोबर सरकार देखील बियाण्याच्या सोयाबीनची खरेदी चढ्या दरानं करणार अशी माहिती त्या ठिकाणी आपल्याकडे आहे. त्यामुळं सोयाबीनला बाजारभाव अजून कडाडू शकतात असं जे काही स्थानिक आणि खुल्या बाजारातले जे काही व्यापारी आहे ते आता त्या ठिकाणी सांगत आहे. आणि या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. शेतकरी बंधूंनो, देशात यंदा पावसामुळे बियाण्याच्या दर्जाचे जे काही सोयाबीन आहे त्याचं उत्पादन त्या ठिकाणी कमी झालंय. त्यामुळे बियाण्यांच्या सोयाबीनला सध्या मार्केटमध्ये चांगला बाजारभाव मिळतोय. सोयाबीनचा सरासरी भाव हा हमी भावापेक्षा किमान 1,000 कमी असताना बियाण्याच्या दर्जाचे जे काही सोयाबीन आहे ते मात्र प्रति 6,000 रुपयापासून ते 8,000 रुपयापर्यंत विकलं जात आहे. बियाण्यांच्या कंपन्यांकडून या सोयाबीनची आक्रमकपणे खरेदी त्या ठिकाणी सुरू असल्याचं व्यापाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येते. पहा शेतकरी मित्रांनो, देशामध्ये यंदा सोयाबीन पिकाला पावसानं चांगलाच दणका दिला. यामध्ये मग महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश, राजस्थान या प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये यंदा उत्पादन कमी झालं आहे. त्यातही शेवटच्या टप्प्यामध्ये पावसानं मोठं नुकसान केलं आहे आणि याशिवाय जी काय सोयाबीनची गुणवत्ता होती ती गुणवत्ता देखील त्या ठिकाणी ढासळली. त्यामुळं सोयाबीनला त्या ठिकाणी दरही वाढलेले पाहायला मिळत आहे. पहा शेतकरी मित्रांनो, अगदी सोयाबीन काढणीनंतर सुद्धा काही भागामध्ये पाऊस झाला. मग यामध्ये राजस्थानमध्ये उत्पादकता यंदा सर्वात कमी झाल्याचं स्पष्ट होतं. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून देखील मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये सांगण्यात येते की आता त्या ठिकाणी उत्पादन देखील कमी झाले. आता काढणीच्या टप्प्यामध्ये नुकसान झाल्याने बाजारात येणाऱ्या सोयाबीनमध्ये गुणवत्तेचा अभाव आहे. तर खराब दर्जाचं सोयाबीन शेतकरी सध्याला त्या ठिकाणी मार्केटमध्ये विकताना दिसत आहे. परंतु जे काही चांगलं सोयाबीन आहे त्या चांगल्या सोयाबीनचा स्टॉक अजूनही शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. परंतु जे शेतकरी अडचणीत आहेत किंवा आर्थिक त्यांना अडचणीत आहेत तर ते शेतकरी त्या ठिकाणी या बियाण्याच्या दराचे सोयाबीन विकताना सुद्धा त्या ठिकाणी मार्केटमध्ये दिसत आहे. बघा, ही अशी परिस्थिती देशभरात असल्यानं बियाणे कंपन्या खरेदीसाठी बाजारामध्ये त्या ठिकाणी उतरल्यात आणि त्यांच्या माध्यमातून तुफान खरेदी चालू आहे. तसाच जो काही बियाण्याच्या सोयाबीनला रेट मिळतोय तो रेटसुद्धा त्या ठिकाणी जवळपास 8,200 रुपयापर्यंत मिळत आहे. राज्यातील तसं मध्य प्रदेशातील बियाणे कंपन्या आता त्या ठिकाणी खरेदी करत आहे. विदर्भातील सुद्धा काही भागामध्ये सोयाबीनची गुणवत्ता चांगली आहे. त्यामुळे या सुद्धा भागामध्ये कंपन्यांनी जोरदार खरेदी सुरू केली आहे. त्यामुळे बियाण्याच्या सोयाबीनला चांगलेच दर त्या ठिकाणी आता वाढलेले आहेत. बघा, देशामध्ये यंदा सोयाबीनची लागवड सरासरी 110 ते 120 लाख हेक्टरच्या दरम्यान होती. या क्षेत्रावर पेरणीसाठी जवळपास 11 ते 14 लाख टन सोयाबीन बियाण्यांची गरज भासत असते. देशामध्ये कमी झालेली लागवड, खराब गुणवत्ता यामुळे बियाणे दर्जाचा सोयाबीनचा पुरवठा कमी दिसतोय आणि त्यामुळे व्यापारी आणि बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी आता डायरेक्ट बाजार समितीमधून आणि शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. बघा, आता बियाण्याच्या सोयाबीनचा जो काय भाव आहे तो अकोला बाजार समिती असेल, वाशिम, कारंजा, जालना, दर्यापूर, मंगळूर, पीर तसंच मराठवाड्यातील काही बाजारांमध्ये 6,000च्या पुढे आहे. तर अकोला आणि वाशिम या बाजार समितीमध्ये सोयाबीनला 7,000 ते 8,000च्या दरम्यान देखील त्या ठिकाणी भाव मिळत आहे. परंतु या बाजारामध्ये जो काही सरसकट सोयाबीनला बाजारभाव मिळतोय तो त्या ठिकाणी 4,400 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान त्या ठिकाणी मिळत आहे. बियाणे दर्जाचा जो काय माल वगळता इतर मालाची जी काय खरेदी केली जाते ती जवळपास 5,000 रुपयाच्या आतमध्ये केली जाते आणि त्यातही आता त्या ठिकाणी सरकारनं हमी भावाने खरेदी सुरू केली. त्यामुळं याही सोयाबीनला त्या ठिकाणी बाजारभाव हे आता स्थानिक व्यापाऱ्यांनी, खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांनी वाढवलेले आहे. एकंदरीत इथे अशी परिस्थिती जर त्या ठिकाणी निर्माण झाली तर त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव हे जवळपास 9,000चा टप्पा देखील गाठू शकतील अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आणि देशभरामध्ये त्या ठिकाणी झाली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का सोयाबीन जर का असेल नंबर 1चं सोयाबीन जर तुम्ही विकणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून रोज बाजारभावाचा अंदाज घेऊन तुम्ही जर सोयाबीनची विक्री जर केली तर तुम्हाला त्या ठिकाणी 8,000 ते 9,000 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव हा मिळू शकतो.